नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे अद्वैत कलाला म्हणत असतो की खरे हा स्ट्रगल आहे, याला स्ट्रगल म्हणतात. प्रत्येकाचा काही ना काहीतरी स्ट्रगल हा असतोच. तेव्हा इथे कला म्हणत असते की चांदेकर, मला माहिती आहे तू लहानपणापासून श्रीमंतच आहेस आणि श्रीमंत घरामध्ये लहानाचा मोठा झालास, म्हणून तुझ्या वाट्याला आमच्यासारखा स्ट्रगल तर नसेल आला, पण तरीसुद्धा तुझा तुझा असा काहीतरी स्ट्रगल असेलच ना, तो सांग ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी स्ट्रगल हा असतोच, पण त्याच्यावरती पर्याय म्हणजे. तेव्हा इथे कला म्हणते, म्हणजे काय? तेव्हा अद्वैत म्हणतो की स्ट्रॉंग कॉफी. कितीही मोठा स्ट्रगल असला तरीसुद्धा आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तेव्हा इथे कला म्हणते, हो, ते सुद्धा अगदी बरोबर आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता तू बाजूला हो, कारण कॉफी मी करणार आहे. कॉफी मी करणार आहे. फक्त तू मला गाईड करायचं आहे, बाकी काही नाही. अद्वैत म्हणतो, तुला आहे ना, तुझं कसं आहे, तुला सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःवरती घ्यायच्या असतात. सगळी कामं तुला तुझी करायची असतात. तेव्हा कला म्हणते, हां, मग काय करायचं? मी या घरची सून आहे, मग मला घरातली कामं करायला नको का? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, तू जर घरातली कामं नाही केलीस तर मग आबा तुझं कौतुक कसं करणार ना. म्हणून तर इस्त्रीवाल्यापासून ते पेपरवाल्यापर्यंत घरातली सगळी कामं, ग्लोसरी, सगळं काही तुलाच बघायचं असतं ना. नाहीतर मग तुझं कौतुक कसं होईल जर ही कामं दुसरी कोणी केली तर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू जॉब केलास तर नाही चालणार का? काहीतरी वेगळं काम कर. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, खरंच मला नाही जमणार आहे. तुला माहिती आहे आपलं डिझाईनचं काम असतं, घरातली एवढी सगळी कामं असतात, ती कोण करणार मग? आणि जर मी दुसरा जॉब केला ना, तर मग घराकडे पूर्णपणे माझं दुर्लक्ष होईल. तेव्हा अद्वैत म्हणतो, दुर्लक्ष नाही होणार, तुला याचं क्रेडिट नाही मिळणार ना, आबा कौतुक नाही करणार, म्हणून तर हे सगळं वाटते ना तुला. तुला कसं या घरामध्ये आल्यापासून आता सगळंच तू करतेस ना, तर कौतुकाची सवय झाली आहेस. तेव्हा इकडे कला म्हणते, चांदेकर, असं अजिबातच नाही हां, जळू नको माझ्यावरती. मी ही जबाबदारी घेतली आहे कारण हे माझं कामच आहे. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, हे बघ, आता हे काम जरी असलं तरीसुद्धा तुला आता पैशांची गरज आहे. मग तुला तुझं असं काहीतरी करायला हवं ना. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर, सगळं बोलून झालं तुझं. मध्यरात्री काही तू इथे मला नावं-बोटं ठेवायला उठलायस का? अरे काहीतरी मग सांग ना, की बाबा मी दुसरं काय केलं पाहिजे जेणेकरून मला 2 पैसे मिळतील. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, याचा अर्थ तुला माझ्याकडून सजेशन हवं आहे का? त्यासाठी तू माझ्याशी बोलतेस? तेव्हा कला म्हणते, चांदेकर, तुला पण चांगलंच माहिती आहे की माझ्या एवढे पण वाईट दिवस अजून आलेले नाही आहेत की तुझ्याकडून मला सजेशन घ्यायची गरज पडेल. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे की तू खूपच जास्त हुशार आहेस, पण थोडं आहे ना घरच्या कामांकडे थोडं दुर्लक्ष कर. म्हणजे बाकीची माणसं आहेत ना, आपण इथे आता पगार देऊन काही माणसंसुद्धा ठेवली आहेत ती कामं करायला. ती आहेत कामं करायला, त्यांना त्यांची कामं करू दे. तू एक काम कर, स्वतःची आहे ना इन्स्टिट्यूट खोल. तू स्वतःचं असं काहीतरी कर, मुलांचे क्लासेस वगैरे कर ना, तसे तुझ्या हातामध्ये खूप कला आहे. तेव्हा इथे आता सरोजला अद्वैत आणि कलाच्या बोलण्याचा आवाज जातो. ती म्हणते की एवढ्या रात्री कोण बोलतंय? तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, तुला बाहेरसुद्धा जायची गरज पडणार नाही. इन्स्टिट्यूट खोल आणि तू मुलांचे क्लासेस घे. बघ तुला किती फायदा होतो ते. तेव्हा इकडे आता सरोज म्हणत असते की हा तर अद्वैतचा आवाज आहे, एवढ्या रात्री काय करतोय? तेव्हा इथे कला म्हणत असते, चांदेकर बघा, मी जर स्वतःचा बिझनेस सुरू केला तर चांदेकरांच्या बिझनेसला सुद्धा मागे टाकेन. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां, असू दे ना मग, चांगली गोष्ट आहे, माझी काहीच हरकत नाही आहे. तेव्हा इथे कला म्हणते की आयडिया तर खूप छान आहे. तुला माहिती आहे का, आमच्या इकडे आहे ना लहानपणी आम्ही काय म्हणायचो, आली रे आली आता माझी पाळी आली आणि तुझी मिशी काळी, असं म्हणून ती आता अद्वैतची मिशी ओढते. तेव्हा तो म्हणतो, बावळट, हे काय करतेस? तुला काही चिटकवलेली मिशी वाटते का? त्या दोघांची आता जवळीकता बघून इथे सरोजला खूपच जास्त राग येत असतो. त्यानंतर इथे अद्वैत आता डोळे उघडून बघतो तर त्याला फक्त कलाचे केसच दिसतात. तेव्हा तो घाबरतो आणि म्हणतो, खरे तू आहेस का? तेव्हा कला म्हणते, चांदेकर, ह्या वेळेला तुझ्या शेजारी मी असणार आहे, नाहीतर मग कोण असणार आहे? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, नाही ते सगळं ठीक आहे. अगं पण ह्या वेळेला तू असे केस लांब सोडून इथे बसली आहेस. झोपेतून माणूस उठला तर तो घाबरणारच ना. तेव्हा कला म्हणते, अच्छा, म्हणजे चांदेकर, तू घाबरलास का माझ्या केसांना? तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, काय गं खरे, तू काय रात्रभर झोपलीस की नाही, की लगेच घुबडासारखी कामच करत बसली आहेस इथे रात्रभर? तेव्हा कला म्हणते, झोपले होते मी,
पण मी लवकर उठले, कारण मला माझ्या डिझाईन्सचं काम करायचं होतं म्हणून. कारण मग कसं, माझा नवरा उठल्यानंतर मला ही कामं करता येत नाही ना, कारण सगळं त्याच्या हातामध्ये द्यावं लागतं. पाणी, टॉवेल, कॉफी, आणि जर या गोष्टी नाही केल्या ना, तर मग तो बडबड करत राहतो, की हे असंच का, हे तसंच का? आणि म्हणून मला माझ्या कामाव्यतिरिक्त दुसरीही कामं असतात. ती करण्यासाठी मला माझा नवरा उठायच्या आधी माझी कामं उरकून घ्यायची असतात. कळलं का तुला चांदेकर? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, झालं तुझं सुरू? अगं, सगळीच कामं तुला का करायची असतात गं खरे? बाकीची माणसं आहेत ना, ती सुद्धा त्याची त्याची कामं करतील. तेव्हा कला म्हणते, चांदेकर, असू दे रे, मला पण ही कामं करायला आवडतात ना, आणि ते माझं कर्तव्य आहे. सून मी आहे घरची, नवरा आहेस तू माझा, मग तुझी कामं करायला नकोत का? बरं चल, हा घे टॉवेल, जा फ्रेश होऊन ये. आज तुझी महत्त्वाची मीटिंग आहे ना, ते क्लायंट येणार आहेत दिव्य अगरवरून, माहिती आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, मला माहिती आहे. हेड कोण आहे? मला माझी कामं सांगू नको, कळलं ना? तुलासुद्धा यायचं आहे ते बघ. तेव्हा कला म्हणते, बरं बाबा ठीक आहे. आता जातो आहेस का फ्रेश व्हायला? नाहीतर क्लायंट घरी येतील. नको ना यायला? तेव्हा आता तू लवकर फ्रेश हो आणि ऑफिसला जा. त्यानंतर इथे अद्वैत म्हणत असतो, काय चाललं हिचं? तेव्हा कला म्हणते, लवकर आवर, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की हिला आहे ना सगळी कामं हिलाच करायची असतात. सगळ्याचं क्रेडिटसुद्धा हिलाच घ्यायचं असतं. काय मिळतं हे सगळं करून काय माहिती? त्यानंतर इथे आता काजल तिच्या वडिलांसाठी म्हणजे दिनकर काकांसाठी चहा ओतत असते कपामध्ये. पण तेव्हा तिला सोहमचं बोलणं आठवतं. सोहम म्हणतो, की काजल, तुला पण माहिती आहे की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, आणि मला पण माहिती आहे की तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे. मग आता मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे. आणि सोहम म्हणतो, की विल यू मॅरी मी? असं म्हणाल्यानंतर इथे काजलला आता तेच तेच आठवत असतं. सगळा चहा कपाच्या बाहेर सांडतो. तेव्हा दिनकर काका म्हणतात, की काजल, अगं हे सगळं काय आहे? सगळा चहा बाहेर सांडवलंस ना? हे बघा, संगी घरामध्ये नाही आहे, पण तुझं कामामध्ये लक्ष नाही आहे अजिबात. तेव्हा काजल म्हणते, नाही बाबा, असं नाही आहे, मी करते ना साफ, तुम्ही राहू द्या. तेव्हा इकडे दिनकर काका म्हणतात, अगं असू दे, मी करतो. आणि हे सोहमराव कुठे आहेत? आज आले नाही वाटतं. ते नेहमी घरी येतात आणि कामामध्ये आपली मदत करत असतात. आता त्यांच्यासुद्धा इथे असण्याची सवय झाली आहे ना. एक दिवस नाही आले तर चुकल्यासारखं वाटतं. तेव्हा काजल म्हणते, बाबा तुम्हाला चहा हवा आहे ना? थांबा, मी तुमच्यासाठी करते. तेव्हा काका म्हणतात, नाही नको, राहू दे. आता मला उशीर होतोय जायला, मी बाहेरच पितो. त्यानंतर इकडे आता काजल त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर इकडे ऑफिसमध्ये अद्वैत, कला, रोहिणी सगळेजण आलेले असतात. तेव्हा इथे कला म्हणते, की एक काम करतेस का सलोनी, हे डिझाईन्स आहेत, हे जरा स्कॅन कर. मला आता इथे प्रेझेंटेशनला ते लागणार आहेत, आणि फाईल माझ्याकडे आणून दे. त्यानंतरला आता कला फाईल ठेवून तिथून जाते. तेव्हा इथे रोहिणीने तिचं बोलणं ऐकलेलं असतं. तेवढ्यातच सलोनीला आता एक फोन येतो. तेव्हा तिथे आता रोहिणी येते आणि म्हणत असते, की सलोनी जा, तुला राहुल सरांनी बोलावले, त्यांनी फोन केला होता. तेव्हा सलोनी म्हणते, पण सरांचा मला असा कुठलाही फोन आलेला नाही आहे. रोहिणी म्हणते, अगं मी सांगते ना, जा जाऊन ये, काय बोलतोय ते बघ, तोपर्यंत हे पेपर मी बघते. त्यानंतरला इथे रोहिणी मुद्दामून आता कलाने जे छान छान डिझाईन्स तयार केलेले असतात त्याच्यामध्ये ती छेडखाणी करते. त्याच्यामध्ये काहीतरी चुकीचं करून ठेवते, जेणेकरून कलाचं प्रेझेंटेशन हे खराब व्हावं आणि तिला अद्वैतचा ओरडा मिळावा, आणि त्याचबरोबर एवढं मोठं डील तिच्या हातातून जावं अशी रोहिणीची इच्छा असते. त्यानंतरला फाईल आता कलाकडे आलेली असते. तेव्हा कला म्हणत असते, की हे सगळे पारंपरिक डिझाईन्स आहेत असं आपल्याला वाटेल, पण त्या सगळ्यांना इथे आता लेटेस्ट डिझाईनचा टच आहे. म्हणजे ते वेस्टर्नसुद्धा दिसतात, पण त्याच्यामध्ये आपल्या पारंपरिक डिझाईनचा सुद्धा टच मी दिलेला आहे. तेव्हा इथे खूप छान छान डिझाईन्स आता कलाने तयार केलेले असतात, आणि ते आता ती सगळ्यांना दाखवत असते. तर इथे दिव्य अगरचे आमदार आलेले असतात. म्हणजे इथे आता ते लोक आलेले असतात ज्यांनी खूप मोठी ऑर्डर दिलेली असते चांदेकरांना दागिने बनवण्यासाठी, कारण त्यांच्या मुलीचं लग्न असतं आणि त्यामुळे खूप सारी ऑर्डर त्यांना आता मिळालेली असते. तेवढ्यातच तिथे राहुल येतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते, राहुल पण ना नेमक्या छान वेळेला तो तिथे हजर नसतो, आता आलाय हा. त्यानंतरला कलाचे डिझाईन्स बघून त्या लोकांना ते आवडलेले असतात. राहुल म्हणतो, हे काय, मी आलो नाही आहे तर काम सुरूसुद्धा केलं का? मला काही महत्त्व आहे की नाही इथे? त्यानंतर लागता बाकीचे डिझाईन्ससुद्धा
कला त्या लोकांना दाखवत असते आणि खूपच छान सुंदर असे डिझाईन्स तिने केलेले असतात. त्याच्यामध्ये कुठल्या पद्धतीचे ती इकडे हिरे वापरणार आहे, मोती वापरणार आहे, सोनं वापरणार आहे, त्याबद्दल तिने सगळं काही सांगितलेलं असतं. त्यानंतरला आता असे डिझाईन्स ती उचलते ज्याच्यामध्ये इथे रोहिणीने आता छेडखानी केलेली असते, काहीतरी चुकीचं करून ठेवलेलं असतं. तेव्हा ती बघते तर काय, इकडे आता कलाला खूपच जास्त टेन्शन येतं की मी जे डिझाईन्स केले होते त्याच्यामध्ये ही चूक कुणी केली आहे. कारण तिला माहिती असतं की त्या डिझाईन्समध्ये तिने असं काहीही केलेलं नाही आहे, म्हणजे नक्कीच हे कुणीतरी जाणून बुजून आणि मुद्दामून केलं आहे हे माहिती असतं कलाला. तेव्हा राहुल म्हणत असतो, मम्मा हे सगळं तू केलं आहेस ना, खरं बोल. तेव्हा रोहिणी म्हणते, अरे माझ्याशिवाय मग दुसरं कोण करणार, कारण तुला दिलेली कामं तर तुला करायचीच नाही आहेत ना. तेव्हा इथे आता नवरी मुलगी म्हणत असते, हे काय बाबा, म्हणजे आपल्याला तर सांगितलं होतं की चांदेकरांच्या इथे खूपच छान डिझाईन्स केले जातात, म्हणून तर आपण एवढ्या लांबून इथे ऑर्डर दिली आहे ना. पण इथे तर मला काहीतरी वेगळंच दिसतंय. ह्या अशा डिझाईन्स आत्ता कोणी घालतं का, एवढ्या जुन्या? तेव्हा इकडे आता आमदार सर म्हणत असतात की हे काय चाललं आहे, म्हणजे आमच्या काकांनी सजेशन दिलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे आणि हे असे डिझाईन्स बघायला तर आम्ही मुळीच आलो नव्हतो. तेव्हा इकडे तुम्हाला जर चांगले डिझाईन्स दाखवायचे नसतील तर मग आम्ही निघून जातो ना. दिव्या अगरला आमचे जे कोणी आहेत सोनार, आम्ही त्याच्याकडूनच मग खरेदी करू, कारण हे डिझाईन्स तर मला काही एवढे आवडलेले नाही आहेत. तेव्हा इकडे कला म्हणते, पण हे डिझाईन्स तर वेगळे आहेत, थांबा मी तुम्हाला दुसरे डिझाईन्स दाखवते. तरीसुद्धा इथे आता आमदाराची माणसं चिडलेली असतात. ते म्हणतात की आम्ही काय असे डिझाईन्स घालणार आहोत का? आम्हाला तर वाटलं होतं की चांदेकरांचं नाव मोठं आहे, त्याच्यामुळे डिझाईन्सचा दर्जासुद्धा तोच असेल, पण इथे आल्यानंतर तर तसं आम्हाला काही दिसत नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, एक मिनिट, हे बघा, म्हणजे तुम्हाला डिझाईन्स आवडलेल्या नाही आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. तुम्हाला काही डिझाईन्स आवडल्यात पण बाकीच्या नाही आवडल्यात. पण आता तुम्ही डिझाईन्स जर म्हणाल तर तुम्हाला उद्यापर्यंत मी चांगल्या डिझाईन्स बनवून देऊ शकतो. मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालेन. पण तुम्हाला मिस्टर स्वामीनाथन माहिती आहेत, तर मिस्टर स्वामीनाथन यांना फक्त यांनी डिझाईन्स तयार केलेल्या आवडतात. बाकी त्यांना कुणीही डिझाईन्स तयार केलेल्या आवडत नाही. त्या किती मोठ्या-मोठ्या लोकांबरोबर काम करतात हे तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि तीसुद्धा आपल्या कामामध्ये खूपच जास्त पारंगत आहे. तिचं काम कधीही चुकीचं नसतं. ती परफेक्ट काम करत असते. आता ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी गल्लत झाली असेल, पण मी उद्यापर्यंत तुम्हाला खूप छान आणि चांगल्या दर्जाच्या डिझाईन्स बनवून देऊ शकतो आणि मी तिच्याकडूनच करून घेणार आहे. पण मी स्वतः लक्ष घालणार आहे. तुम्ही एकदा विश्वास ठेवा, कारण चांदेकरांचं नाव हे खूप मोठं आहे, ब्रँड आहे तो. तुम्ही एका डिझाईनसाठी तुम्ही चांदेकरांच्या एवढ्या वर्षाच्या मेहनतीला आणि नावलौकिकाला असं जज नाही करू शकत, असं अद्वैतने सांगितलेलं असतं. तेव्हा आमदार साहेब म्हणतात की ठीक आहे, आम्ही तुमच्यावरती एकदा विश्वास ठेवतो. उद्यापर्यंत आम्हाला चांगले डिझाईन्स हवेत आणि जर आम्हाला मनासारखे डिझाईन्स नाही मिळाले ना, तर मात्र आम्ही दिव्या अगरलाच सोनं खरेदी करू. त्यानंतरला रोहिणी म्हणत असते की वहिनी बघितलंस ना, अगं काय चाललं आहे इथे, ह्या कलाची एवढी मोठी चूक झाली तरीसुद्धा अद्वैत तिचीच बाजू घेतोय, तिच्याच बाजूने बोलतोय. याला काही अर्थ आहे का? इथे आपलंच नाणं खोटं आहे. तिचा नवरा म्हणून तो भक्कमपणे तिच्या पाठीशी उभा राहतोय. तेव्हा इकडे आता रोहिणी म्हणत असते, काय गं कला, तुला जर जमणार नव्हतं तर तसं सांगायचं ना, इथे एवढ्या माणसांसमोर हसं करायची काय गरज होती. तेव्हा कला म्हणते, पण ह्या डिझाईन्स माझ्या नाहीच आहेत, हे मी नाही केलं आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, अगं असं काय करतेस, आता तूच तर घेऊन आलीस ना डिझाईन्स. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, पण मला माहिती आहे खरे एवढी मोठी चूक कधीच करणार नाही, पण ह्या वेळेला जे झालं ते झालं. उद्यापर्यंत ती चांगल्या डिझाईन्स तयार करेल, माझी खात्री आहे. ती कुणालाही डिसअपॉइंट करणार नाही. तेव्हा कला म्हणत असते की मी हे चॅलेंज स्वीकारते. उद्यापर्यंत मी खूप छान पद्धतीचे डिझाईन्स तयार करते आणि त्यांच्यासमोर मी प्रेझेंट करते. पण मी खरं सांगते, मी काही चुकीचं किंवा जाणून बुजून केलेलं नाही आहे. हे सगळं करून मला काय मिळणार आहे ना. तेव्हा राहुल म्हणत असतो, ओ वहिनी बास बास, अहो कामाचं ठिकाण आहे हे, एवढं ओव्हर कॉन्फिडंट असून जमत नाही. आता काय झालं या लोकांच्या समोर ते बघितलं ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आता सगळेजणच बोलू नका. आणि तसंही आतापर्यंत खरे मुले आपलं काही नुकसान नाही झालं आहे. मिस्टर स्वामीनाथन असू दे नाहीतर आता दुसरे क्लायंट असू दे, त्या सगळ्यांना खरेने बनवलेल्या डिझाईन्स आवडतात. तेव्हा आपण तिला एक चान्स तर दिला पाहिजे ना. उद्यापर्यंत ती स्वतःला प्रूफ करेल, मला खात्री आहे, कारण ती नेहमी चॅलेंज घेते आणि ते पूर्णसुद्धा करते, अगदी मन लावून आणि जिद्दीने.
तर इथे अद्वैतने कलाची बाजू घेतलेली असते तेव्हा कलाला खूपच छान वाटतं. तर पुढील भागामध्ये इथे कला म्हणते, चांदेकर मी आले डिझाईनचं काम करून, मी वरती चालले. तेव्हा अद्वैत म्हणतो, कुठे? एकटीने जायचं नाही, चल लिफ्टमधून चल. तेव्हा कला म्हणते, नको चांदेकर मला भीती वाटते. तरीसुद्धा अद्वैत तिला लिफ्टमध्ये घेऊन येतो आणि लिफ्ट थोड्या वेळासाठी बंद पडते. तेव्हा इकडे कला आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येते. तिला लिफ्टची भीती वाटत असते कारण तिला सफोकेशन होतं. तेव्हा अद्वैत तिच्या हाताला पकडून तिला बाहेर घेऊन येतो आणि तिला पाणी प्यायला देतो. तेव्हा सरोज आणि रोहिणी हे सगळं बघून खूपच जास्त जेलस होत असतात.